नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की एखादी अगदी छोटीशी किरकोळ वाटणारी गोष्ट किती मोठी होऊ शकते? आजची आपली कहाणी बरोबर तशीच आहे. एका बोटभर दुखण्यापासून सुरू झालेला प्रवास कसा हातभर कहाणी बनतो हेच तर आपल्याला बघायचंय. चला तर मग सुरू करूया. आपल्या मराठीत एक शब्द आहे बोटभर. म्हणजे काय तर अगदीच क्षुल्लक लहानशी गोष्ट. आपण सहज नाही का म्हणतो, त्याने बोटभर चिठ्ठी सुद्धा पाठवली नाही. पण विचार करा, हेच बोटभर प्रकरण जेव्हा एखाद्या दुखण्याचं असतं तेव्हा काय होतं, तेच तर आपल्याला या कथेत बघायचंय. खरं तर हे दोन शब्द बोटभर आणि हातभर हेच आपल्या संपूर्ण कहाणीचं सार आहेत. एका बोटभर म्हणजे अगदी किरकोळ जखमेपासून सुरू झालेला हा प्रवास कसा हातभर म्हणजे एका मोठ्या त्रासापर्यंत जाऊन पोचतो तेच आपण पाहणार आहोत. तर ही गोष्ट सुरू कुठून झाली? अहो, एका अगदी साध्या रोजच्या प्रसंगातून. लेखिका बसल्या होत्या बत्त्यानं गूळ फोडायला. आता गूळ फोडणं सुरू होतं आणि सोबत गप्पाही रंगात आल्या होत्या. आणि मग काय, गप्पांच्या नादात लक्ष किंचित हललं, एक घाव चुकला आणि तो बसला थेट उजव्या हाताच्या बोटावर. आता सुरुवातीला काय, लेखिकेला वाटलं ठीक आहे, लागलंय थोडंसं. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्यांच्या त्या बोटानं मात्र हे चांगलंच मनावर घेतलं होतं. आणि इथूनच मग सुरुवात झाली घरगुती उपचारांच्या एकामागोमाग एक फसणाऱ्या प्रयोगांना. तर पहिला प्रयत्न झाला मलम लावण्याचा. मलम मलिये काम पे चलिये हे ऐकलं होतं, पण इथं मलम लावूनही बोट काही कामाला वळेना. बरं, मग दुसरा उपाय, गरम पाण्याने शेकण्याचा प्रयत्न केला की बाबा बोटाचा ताठा तरी कमी होईल. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी आता तेल मालिश करून तरी बोट वळेल असं वाटलं. पण ते बोट टससे मस व्हायला तयार नव्हतं. म्हणजे जणू काही त्या बोटानं आपला अस्सल मराठी बाणच दाखवला होता. त्याचं एकच म्हणणं होतं, मी मोडेन पण वाकणार नाही. आणि बस ह्याच ताठ्यात ते बिचारा रागानं हुप्प फुगून बसलं. आता घरगुती उपाय तर सगळे फसले होते. मग शेवटी भाच्याने सल्ला दिला की डॉक्टरांना दाखवून घ्या. आणि मग डॉक्टरांकडे जायचं ठरलं. पण दवाखान्यात पाऊल ठेवताच जे दृश्य दिसलं ते पाहून तर पोटात अक्षरशः गोळाच आला. विचार करा, समोर काय दिसतंय? कोणाच्या पायाला प्लास्टर आहे, कोणीतरी कुबड्या घेऊन चालतंय, कोणाचा हात कळ्यात अडकवलेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये लेखिका आपल्या एका किरकोळ बोटाची तक्रार घेऊन उभ्या होत्या. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. अगदी अवघडल्यासारखं झालं. बरं, डॉक्टरांनी तपासलं, एक्सरे वगैरे काढला आणि हसून म्हणाले, अहो घाबरू नका, फ्रॅक्चर वगैरे काही नाहीये. हे ऐकताच लेखिकेच्या जीवात जीव आला. पण खरी गंमत पुढंच होती. डॉक्टर म्हणाले, फक्त एक स्ट्रॅपिंग करावं लागेल. आता हे स्ट्रॅपिंग काय भानगड आहे बुवा? इथूनच खरा गोंधळ सुरू झाला. तर हे स्ट्रॅपिंग म्हणजेच दुसरं तिसरं काही नाही, जे बोट दुखतंय ते आणि त्याच्या शेजारची 2 बोटं, अशी 3 बोटं एकत्र घट्ट बांधायची. लेखिकेलाही प्रश्न पडला की याला साधा रॅपिंग शब्द का नाही वापरत, हा स्ट्रॅपिंगसारखा जड शब्द वापरण्याची काय गरज? म्हणजे बघा, डॉक्टरांना भेटून झाल्यावर काय झालं तर एक हात गळ्यात अडकवला गेला आणि डॉक्टरांची फी देऊन पाकिटही चांगलंच हलकं झालं. थोडक्यात काय तर ज्या बोटभर समस्येसाठी दवाखान्यात आलो होतो तिच्यामुळे आता हातभर म्हणजे चक्क अख्खा हातच निकामी झाला होता. आता बोटभर दुखापतीमुळे हातभर संकट तर आलं होतंच, उजवा हात तर गेला कामातून. पण खरी परीक्षा तर पुढे होती. कारण आता सगळी म्हणजे सगळीच्या सगळी कामं करण्याची जबाबदारी आली होती डाव्या हातावर. अगदी केस विंचरण्यासारखं साधं काम असो किंवा भाजी ढवळण्यासारखं, वस्तू धरणं, शिवणकाम, लिहिणं, अरे देवा, सगळी रोजची कामं जणू काही मोठी आव्हानं बनून समोर उभी राहिली. तेव्हा लेखिकेच्या लक्षात आलं की आपला डावा हात कामाच्या बाबतीत खरंच अमळ डावाच आहे. आणि या सगळ्या त्रासात असताना सुद्धा लेखिकेच्या मनात एक भलताच पण मजेशीर प्रश्न आला. त्या विचार करू लागल्या की मी ज्या गोळ्या गिळते त्यांना नक्की कसं कळत असेल की त्यांना माझ्या पोटाला नाही तर थेट त्या दुखऱ्या बोटालाच जाऊन बरं करायचंय. खरंच किती निरागस प्रश्न आहे हा, पण या सगळ्या गंभीर वातावरणात एक वेगळीच गंमत आणतो. तर हा सगळा प्रवास, हा सगळा त्रास, याचा शेवट एका खूप महत्त्वाच्या शिकवणीने झाला. आणि ही शिकवण मिळाली ती जखम भरण्याच्या अत्यंत अत्यंत हळू प्रक्रियेतून. वेदना येताना आणि जाताना तिची चाल खूप वेगळी असते, नाही का? लेखिकेच्या शब्दांत सांगायचं झालं तर वेदना येते हत्तीच्या पावलांनी धडधडत, पण जाताना मात्र ती जाते मुंगीच्या पावलांनी, अगदी हळूहळू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुखापत बरी झाली तरी हात काही पूर्वीसारखा राहिला नाही. आता लेखिकेला ना कोणाच्या नावाने बोटं मोडता येतात, ना रागाच्या भरात हाताची घट्ट मूठ वळवता येते. त्या छोट्या छोट्या गोष्टी कायमच्या बदलून गेल्या.
पण याच अनुभवामुळे एक मोठी गोष्ट शिकायला मिळाली. आपल्याकडे सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत हातांचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. प्रभाते करदर्शनम. त्यामागचं खरं शहाणपण काय आहे ते लेखिकेला या प्रसंगामुळे कळलं. आपले धडधाकट काम करणारे हात ही किती मोठी देणगी आहे याची त्यांना खऱ्या अर्थाने जाणीव झाली. आणि हाच अनुभव आपल्यालाही एका विचाराकडे घेऊन जातो. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कितीतरी साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्यांना आपण पूर्णपणे गृहीत धरलेलं असतं, नाही का? कधीतरी थांबून यावर विचार करायला